नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला व्ही-नेकचा ब्लाऊज शिवायचा आहे, ज्यासाठी आपण बाटिकचा ब्लाऊज पीस घेतला आहे. अस्तरच्या कापडावरती बोटनेकचं जे बॅक आहे ते आपण टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा रेडी करायचा आहे. गळा रेडी करण्यासाठी आपण वरती 3.5 आणि खाली 11.5 इंचाचा गळा घेणार आहोत. 3.5 इंच वरती मोजून घ्यायचं आणि खाली 11.5 इंच. जो फ्रंटचा भाग आपला रेडी आहे तो ठेवूनही आपण माप घेऊ शकतो. या पद्धतीने 11.5 इंच आपण मोजून घेतो आणि तो चौकोन तयार करून घेऊन तिथे व्ही आकार देऊन घ्यायचा आहे. खालील टोकापासनं सरळ पट्टीच्या साह्याने रेषा मारून घ्यायची. या पद्धतीने तिरकं व्हिडिओत दिसते त्या पद्धतीने आणि व्ही नेक जो आहे तो रेडी करून घ्यायचा. यापेक्षाही मोठा व्ही नेक हवा असेल तर थोडासा बाहेरून गोलाकार द्यायचा, जी आपली सरळ लायनिंग आहे त्याच्या बाहेरून, ज्याने की आपला थोडासा मोठा शेप तयार होईल. या पद्धतीने गळा कट करायचा अस्तरवरती आणि त्यानंतर त्याला कॅनव्हास लावून घ्यायचा. कॅनव्हास लावून घेतल्यानंतर जो आपला ब्लाऊज पीस आहे त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. ब्लाऊज पीसचा सोयीचा भाग त्यावरती हे अस्तर ठेवून घेतलं आहे आपण आणि 1.5 इंच मापामध्ये सरळ पूर्ण जो गळा आहे तो रेडी करून घ्यायचा आहे, शिवून घ्यायचा आहे. शिवून झाल्यानंतर जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आणि शिवणाच्या आतमध्ये छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. त्यानंतर जो आपला कपडा आहे अस्तरचा तो आतमध्ये उलटवायचा आहे. आतमध्ये उलटवून घेतल्यानंतर जे आपल्याला परत त्यावरती एक शिवून घ्यायचं आहे, पण शिवणा अगोदर जो कपडा आहे तो व्यवस्थित आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि कपडा धरताना थोडासा टाईट पकडायचा आणि परत चेक करून घ्यायचं कुठे आपला अस्तर बाहेर तर येत नाही. या पद्धतीने व्यवस्थित सावकाशपणे आपला जो व्ही नेक आहे तो रेडी करायचा आहे किंवा कुठलाही जो नेक आपण शिवतो तो व्यवस्थित सावकाशपणे शिवायचा, ज्याने की फिनिशिंग छान येते. या पद्धतीने पूर्ण गळा शिवून घेतल्यानंतर सर्व बाजूंनी त्याला टिपा मारून घ्यायचा आहे. पूर्ण कवर करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पीस आणि जे अस्तरपेक्षा वाढीव कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पूर्ण सर्व माप कट केल्यानंतर त्याला आपल्याला बॅक टक्स द्यायचे आहेत. बॅक टक्स देताना या गळ्यामध्ये कुठे अलीकडे पलीकडे होतील त्यामुळे हे आठवणीत ठेवायचं की एकतर फिट छातीचा 10वा भाग अधिक 1.5 इंच या पद्धतीने मोजून घ्यायचं आणि तेथे आपण 4 ते 4.5-5 इंचापर्यंत उंचीनुसार टक्स मारून घ्यायचा. दोन्ही बाजूचे टक्स मारल्यानंतर खालील बाजूने त्याला कमरपट्टी जोडून घ्यायची. कमर उंचीसाठी जे कमर आहे ते माप आणि 1.5 इंचाची सरळ पट्टी मोजून घ्यायची. अगोदर सुईच्या बाजूने 1.5 इंच मापावरती शिवून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती दाबटीप द्यायची आणि आतमध्ये दुमडवून त्याला परत एक टीप मारून घ्यायची. या पद्धतीने आपला जो गळा आहे तो रेडी होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला आतमध्ये त्याला छोटासा बो तयार करायचा आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा कमी असल्यामुळे आपण जो गळ्याचा कपडा निघाला आहे जो व्ही शेपमध्ये त्यातच हा छोटासा बो तयार करतो आहे. सरळ मापामध्ये 1.5 इंच मापावरती सरळ लायनिंग आपण मारून घेत आहोत आणि त्यानंतर सरळ टीप मारून घेतल्यानंतर वाढीव जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पूर्ण गळा रेडी झाल्यानंतर 1.5 इंच शोल्डर उतारही देऊन घ्यायचा आहे आणि हा जो आपण सरळ लायनिंग मारली आहे ही जी तयार करतो आहे हा कपडा त्याला उलटवून घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर हे बघा एकसारख्या मापावरती आपण उलटवून घ्यायचं आणि त्यानंतर जिथे आपल्याला आता शिवायचं आहे व्ही नेकवरती बरोबर तिथे काय करायचं, खालील बाजूने एकसारख्या मापावरती मार्किंग करून घ्यायचं. अगोदर मी ते 3-3 इंच मापावरती मार्किंग केलं आहे. दोन्ही बाजूने 3 इंचावरती मार्किंग केलं आहे आणि जो आतमधील पट्टी आहे ती बरोबर शिवायला एका बाजूने शिवल्यानंतर दुसऱ्या बाजूने शिवून घेताना जी आतील पट्टी आहे ती थोडीशी आतमध्ये सैलसर ठेवायची किंवा जास्तीची ठेवायची, जेणे की जो बो आहे तो तयार होताना व्यवस्थित तयार होईल आणि त्याला आपल्याला पॅक करताना कुठे ओढताना होणार नाही. या पद्धतीने पूर्ण सर्व मापाला परत एकदा आपण टेप मारून घेत आहोत आणि पूर्ण जो व्ही नेक आहे तो रेडी झाला. आता याला आपण मोठे मोठे धाग्यामध्ये मध्यवर्ती बरोबर या पट्टीला शिवून घ्यायचं आणि गाठ देऊन घ्यायची दोऱ्याच्या साह्याने आणि त्यावरती शो बटन असेल कुठे आपल्याकडे कुठला पॅच असेल या साह्याने त्याला लावून घ्यायचं आणि आपला जो बॅक आहे तो सुंदर असा रेडी झाला आहे आणि
ब्लाऊजच आपलं रेडी झालं आहे. ब्लाऊजवरती छोटीशी डिझाईन आहे, लेस आहे त्याला झिगझॅगमध्ये. सुंदर असा ब्लाऊज तयार झाला आहे. पुढील पानगळा आणि मागे व्ही नेकमध्ये. या पद्धतीने व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाउजांचे सर्व मापाचे तयार पेपर पॅटर्न कटिंग मिळतात. त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधा. दिवाळी असल्यामुळे शेवटचे दिवस पार्सल मी देऊ शकणार नाही, कारण माझ्याकडे वर्कलोडही खूप असतो. त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये मी बंद करणार आहे आठवड्याभरासाठी. त्यामुळे संपर्क साधायचा असल्यास लवकरात लवकर संपर्क साधा. त्याचप्रमाणे आत्ता सध्या मी घरी ब्लाऊज शिवण्याचं कामही करते. त्यामुळे गर्दी असल्यामुळे फार व्हिडिओ थोडेसे मागे पुढे होणार आहेत किंवा छोटे छोटे येणार आहेत. ही